हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या ऋतुजा पालखे आत्महत्या प्रकरणामुळे हेरवाड आणि कुंभोज परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ हेरवाड ग्रामस्थांनी कुंभोज येथे मूकमोर्चा काढत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. उर्वरित आरोपींना येत्या 2 दिवसात अटक करा, अन्यथा मूकमोर्चाचे रूपांतर उग्र आंदोलनात होईल असा थेट इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. कुंभोज येथील बिरदेव मंदिरापासून मूकमोर्चाला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून शांततेत निघालेला हा मोर्चा स्टँड चौकात पोहोचला. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्याप 3 आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सर्व आरोपींना अटक करावी, अन्यथा यापुढे होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पिलाणे यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करत या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे असं आश्वासन दिलं. ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भ्रमणध्वनीवरून पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. या मोर्चात माजी सभापती सुवर्णा अपराज, सीमा बरगाले, बंडू बरगाले, अमर पुजारी, उपसरपंच रविकुमार पाटील, दिलीप पाटील, पॅरेलाल मकानदार, प्रदीप गावडे, सातापा कोरुचे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.